नमस्कार मित्रांनो, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे. मित्रांनो, आपण आज पर्सेंटेज टॉपिक 2 किंवा शेकडेवारी टॉपिक 2 या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपण बेसिक बघितलेलंच आहे आणि आपण आता थोडं ॲडव्हान्स लेवलकडे जात आहे आणि पार्ट 2 मध्ये आपण पर्सेंटेजचं एक्झाममध्ये जे काही कॉम्प्लेक्स गणित येतात किंवा जे काही क्रिटिकल गणित येतात त्याला कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला ही तुम्हाला प्रक्रिया थोडी क्लिष्ट वाटेल, पण एकदा का तुम्हाला ही पूर्ण प्रक्रिया समजली तर तुम्ही कुठलंही कॉम्प्लेक्स गणित मॅक्झिमम ॲक्युरेसी सोबत कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकता. याच्यासाठी न कंटाळता हा व्हिडिओ बघा. जिथे कुठे तुम्हाला व्हिडिओ समजला नाही तिथे स्टॉप करा, पाठीमागे येऊन रिवाइंड करून बघा आणि विषय समजून घ्या. आणि जर तुमच्या काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात. तर भावांनो, पहिला प्रश्न बघा. अमितचा पगार हा सुमितच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. 25% जास्त आहे तर सुमितचा पगार अमितच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? मित्रांनो, हा जो टॉपिक आहे कुठल्याही परीक्षेत खूप आवडता टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक प्रकारचे प्रश्न येतात आणि आपण असे प्रश्न फक्त 15 ते 20 सेकंदामध्ये किंवा वाचता वाचता आपण हे प्रश्न सोडू शकतो. आता आपण बघूयात की हा प्रश्न कसा सोडवायचा. तर हा प्रश्न सोडवत असताना एक बेसिक म्हणून आपण याची एक बेसिक पद्धतीनुसार बघूयात. या बेसिक पद्धतीनुसार काय, जर समजा इथे आपण लिहिला अमित, इथे लिहिला सुमित. आता काय सांगितलेले त्यांनी, अमितचा पगार हा सुमितच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. जर सुमितचा पगार आपण 100 धरला तर 100चे 25% जास्त किती होतील? याच्या अगोदर आपण पर्सेंटेज कसं काढायचं, 25%, 10%, 20%, 75% याचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला किंवा हा टॉपिक समजायला आपल्याला थोडा सोपा जाईल. तर समजा 100चे 25% जास्त म्हणजे 100चे 25% जास्त म्हणजे किती? काय, सरळ सरळ 125. आता मित्रांनो, याला आपण सोडवत असताना आपल्याला विचारलेलं आहे की सुमितचा पगार हा अमितच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे. कमी आहे म्हणजे काय, तर या दोन्हीमधलं आपण अंतर काढणार. पहिले या दोन्हीमध्ये अंतर किती आहे? 125 मायनस 100 म्हणजे किती? 25. तर 25 हे कितीसाठी आहेत? तर 125 साठी 25 आहे. तर 100 साठी किती? आता आपण याला सोडवलं. 25 1 25, 25 5 125, बरोबर आहे. 5 2 10, 0 0 0 म्हणजे येणारं उत्तर किती येईल आपलं? तर 20% कमी आहे. कमी आहे ना, 20% कमी आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एकदम डॅशिंग अशी पद्धत सांगतो की तुम्ही हे बघल्या बघल्या सांगू शकता. आता हे बघल्या बघल्या सांगणारी पद्धत कोणती आहे? तर सर्वप्रथम बघा, आता आपण इथे असा प्रश्न आल्यानंतर काय करायचं, सर्वप्रथम आपण इथे लिहून घ्यायचं 25% जास्त आहेत. 25% म्हणजे काय, तर 100 साठी 25. आता आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये करायचं. याला शॉर्ट फॉर्ममध्ये करायचं म्हणलं तर आपण याला छोटं करू. 25 1 25, 25 चौक 100. तर उत्तर काय आलं? 1/4. म्हणजे हे काय, 4 साठी 1 जास्त आहे. तर आता आपल्याला याला जर लवकरात लवकर सोडवायचं असेल तर याची एक शॉर्ट ट्रिक्स आहे. याची शॉर्ट ट्रिक अशी आहे की मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं, हा जो 1 आहे, हा 1 इकडे आपण जशाला तसा लिहायचा. लिहिला त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर बघायचं की इथे साईन कोणता आहे, म्हणजे वाढू आहे ना, प्लस आहे. प्लस आहे म्हणल्यानंतर काय करायचं, त्याच्या विरुद्ध साईन घ्यायचा आपण. प्लसच्या विरुद्ध कोणता येईल? तर मायनस येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता दुसरी मेथड काय आहे, या दोन्हीची बेरीज करायची. प्लस असल्यामुळे या दोन्हीची बेरीज करायची. कोणत्या दोन्हीची? 4 आणि 1 ची. 4 आणि 1 ची बेरीज केली तर उत्तर किती आलं? 5. आता या 5नं जर डायरेक्ट आपण 100ला भागलं तर येणारं उत्तर हे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाते. 5नं भागलं तर 5नं भागूया. 5 1 5, 5 2 10 आलं किती? 20. तर येणारं उत्तर काय? 20. तर हे काय आहे, हा साईन मायनस आहे म्हणून हे -20. म्हणजे कितीने कमी आहे? तर 20% कमी आहे. मित्रांनो, हे कळलं नसेल तर दुसऱ्या उदाहरणात आपल्याला याची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आपण एक दुसरं उदाहरण बघूयात. आता दुसऱ्या उदाहरणात काय विचारलंय आपल्याला बघा. सीमाचा पगार हा रीमाच्या पगारीपेक्षा 20% कमी आहे. 20% कमी आहे तर रीमाची पगार सीमाच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? आता आपण याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितलं, काय बघितलं की बुवा आपण कमी आहे म्हणजे काय, मायनस चिन्ह. 20% कमी आहे म्हणजे 100 साठी 20. आता आपण काय केलं होतं, याला आपण शॉर्ट फॉर्म केलं होतं. याचा शॉर्ट फॉर्म काय झाला होता आपला, तर याचा शॉर्ट फॉर्म झाला होता 0 0 कटला 0 0 कटला, 2 1 2, 2 5 10.
म्हणजे 1/5. हा मायनसचा साईन इथं मायनसच राहील. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, हा 1 जशाला तसं इथं घेतला होता. त्याच्यानंतर हा जो साईन आहे याच्या विरुद्ध साईन कोणता होता, हा प्लस आहे, तर इकडे हा मायनस आहे, तर इकडे काय होईल प्लस. आता काय केलं होतं आपण, भागीला काय केलं होतं, तर तिथं दोघांची बेरीज केली होती, कारण की तिथं असणारा सिम्बॉल हा प्लसचा होता, पण इथे मायनसचा आहे म्हणजे काय, या खालच्या 5 मधून वरचा 1 वजा करायचा. तर मग येणारं उत्तर काय येईल, तर 4. आता मित्रांनो, जर आपण आता या 4नं जर डायरेक्ट आपण 100ला भागलं तर येणारं उत्तर आपल्याला किती टक्के पगार जास्त हे कळेल. 4 दोन्ही 8, इथं उरले किती 2, 4 पंचे 20, म्हणजे उत्तर काय आलं तर 25%. मित्रांनो, या पद्धतीने केलं तर जे काही समोरचे कॉम्प्लेक्स किंवा अवघड प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येतात. आता आपण थोडं पुढे जाऊ, दुसरं उदाहरण बघूयात. मित्रांनो, प्रश्न बघा, एका गावाची लोकसंख्या 2 वर्षापूर्वी 30,000 होती. दरवर्षी त्यामध्ये 10% वाढ होत असेल तर सध्याची लोकसंख्या किती. आता 2 वर्षापूर्वी किती होती ही लोकसंख्या, तर 30,000 होती, बरोबर आहे. आता असा प्रश्न आपण सक्सेसिव्ह मेथड किंवा डायरेक्ट आपण पर्सेंटेज, जसं की आपण 10%, 20% काढायचं शिकलो होतो, त्या प्रमाणातही आपण करू शकतो. जर समजा आता इथं आपण 1 वर्ष, इथं 2 वर्ष, ठीक आहे. आता पहिल्या वर्षी 10% वाढी म्हणजे याच्या अगोदर शिकलो होतो आपण शॉर्ट ट्रिक, याचे 10% कसे काढायचे, तर याच्या आपण उजवीकडून 1 दशांश देत होतो, म्हणजे मिळणारे आपल्याला 10% देत होते. आता याच्यातून जर आपण 30,000चे 10% काढायचे, 1 शून्य काढला 30,000तून उत्तर किती येणार, समजा याचं उत्तर येणार आपल्याला 3,000. आता ही काय झाली, पहिल्या वर्षाची लोकसंख्या. 30,000मध्ये 3,000 जोडले तर पहिल्या वर्षानंतर किती लोकसंख्या झाली, 30 आणि 3 33,000. यांनी आपल्याला विचारलंय की दुसऱ्या वर्षाची परत 10% वाढली. आता परत याचे 10% काढले आपण, किती 1 दशांश दिला, 1 दशांश दिल्यानंतर आपले किती 1 2 3 3,300. आता याच्यात आपण 3,300 ऍड केले, किती झालं 0 0 3 6, म्हणजे 36,300. आलं का नाही. 2 वर्षाची 10% दरवर्षीप्रमाणे वाढत असेल तर 2 वर्षानंतर त्याची लोकसंख्या ही 36,300 होईल. आता या जर पद्धतीला आपण आणखीन एका दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो. दुसरी पद्धत अशी आहे की दुसऱ्या पद्धतीने जर आपल्याला सोडवायचं म्हणलं, याला ट्रेडिशनल मेथड आहे. ट्रेडिशनल मेथड काय म्हणते की जर समजा 100साठी 110% वाढत असेल तर 110, परत 100साठी परत 110% वाढत आहे. आता आपण याला शॉर्ट केलं, शॉर्ट म्हणजे आता आपण याचा भागाकार केला, हा 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता परत हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. आता आपल्याला काय आलं, 300 गुणिला 11 गुणिला 11. आता एक 11चा गुणाकार कसा करायचा याच्यावर आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. तो शॉर्ट व्हिडिओ म्हणजे काय, तर 11 3 33. आता इथे बघा, इथे आपण गुणाकार केला, 11 3 33, 2 शून्यला 2 शून्य, 11 3 33, परत 11. आता 11 म्हणजे काय 3, या दोन्हीची बेरीज 6 3, 36,300. हे उत्तर बरोबर आलं. याच्या प्रकारे आपण विविध पद्धतीने सोडू शकतो, पण आपल्याला जर शॉर्टमध्ये सोडवायचं असेल तर याला आपण आणखीन एक अशा प्रकारे सोडू शकतो. जर समजा आपल्याला 2 वर्षाची 10% दिली असेल सक्सेसिव्ह मेथडनुसार, तर आपण याची काय करायची, सर्वप्रथम ए अधिक बी, म्हणजे समजा हे ए आहे, हे बी आहे, असं नाही 10%ची व्हॅल्यू देतील, व्हॅल्यू वेगळी जरी दिली तरी आपल्याला आपण इझिली सोडू शकतो. इथे नंतर काय होते, ए गुणिला बी भागिला 100, या सूत्रात जर आपण किमती टाकल्या तरी आपल्याला येणारं उत्तर खूप इझिली किंवा शॉर्टमध्ये येते. जर समजा इथं 10 अधिक 10 किमती टाकून आपण सोडून बघू, 10 गुणिला 100 भागिला 100. आता मित्रांनो इथं बघा, 10 अधिक 10 किती 20, अधिक 10 गुणिले 10 100 भागिला 100, हा 100 कटले, हा 100 घेतले, किती राहिले तर इथं 20 अधिक 1 म्हणजे 21%, म्हणजे 21%. टोटल लोकसंख्येत किती वाढ झाली तर 21%. या जर 21 डायरेक्ट आपण 30,000ला गुणलं तर येणारं उत्तरही आपल्याला शॉर्ट आणि फास्टमध्ये येऊ शकते. एका आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 10 व 20% वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती फरक पडेल. आता याच्यात काय म्हणते, रुंदी 10% वाढवली, लांबी 10% वाढवली. मित्रांनो इथे लिहू आपण लांबी, रुंदी. लांबी किती वाढली, 100 साठी 10,
रुंदी किती वाढली, प्लस आहे, हा प्लस आहे, 20%. शॉर्ट केलं, एकास 10, किती, बेक बे, बे पंचे 10. म्हणजे जर सुरुवातीला लांबी, आता इथं आपण सूत्राच्या हिशोबाने बघू, लांबी पहिले 10 असेल तर ती वाढून किती झाली, तर 11 झाली. बरोबर आहे. रुंदी पहिले 5 असेल तर वाढून किती झाली, ती 6 झाली. बरोबर आहे. आता जर हे गणित आपण सोडवलं, आता गुणाकार केला यांचा, 5 10 50, 11 सकी 66. बरोबर आहे. 11 सकी 66. दोन्हीच्या मध्ये फरक किती आहे, तर 66 मधून 50 गेले तर किती, 16चा फरक आहे. म्हणजे जर 50 साठी 16चा फरक असेल तर 100 साठी किती, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 दोन्ही 10, 100 दोन्ही तर 32%. 32%चा फरक पडेल. आता मित्रांनो याच्यामध्ये काय विचारलंय, एका घनाची लांबी 20%, रुंदी 30% वाढवली व उंची 50%ने कमी केली तर त्याच्या घनफळावर काय फरक पडेल. मित्रांनो हे पण खूप इझी आहे. तर आपण जर समजा इथं सर्वप्रथम आपण याच्या तिन्ही गोष्टी लिहून टाकू. लांबी कितीने वाढली म्हणते, तर 20, 100 साठी 20 वाढली, प्लस ना वाढली, याला शॉर्ट केलं, 20 पंचे 100. रुंदी 30%ने वाढली, 30%ने म्हणजे किती वाढली, 30 भागिला 100, हा कटला, हा कटला, 3 भागिला 10, हा प्लस आहे. आता उंची, तर उंची काय केली त्यानं, 50%ने कमी केली, 50%ने कमी केली, 50%ने कमी म्हणजे किती, -1/2. याला सोडवलं तर -1/2 आपलं उत्तर आलं. आता घनफळाचं सूत्र काय आहे, तर घनफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. आता बघा हे जे सगळ्या जे व्हॅल्यू आहेत, ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्या पहिल्या असणाऱ्या व्हॅल्यू आहेत. कसं, पहिले किती होती, 5 होती, आता 5 मध्ये वाढून किती झाली, 5 आणि 1 6, या दोन्हीची बेरीज केली, प्लस असल्यामुळे बेरीज केली, 6 झाली. त्याच्यानंतर दुसरी रुंदीची काय झाली, रुंदी पहिले 10 होती, या दोन्हीची बेरीज केल्यानंतर किती झाली, ती 13 झाली. आता इथं उंची मायनसमध्ये झाली, पहिले किती होती, 2 होती, हिच्यात -1 ने कमी झाल्यानंतर किती झाली, 1 झाली. आता जर समजा याला आपण सोडवलं, आता सगळ्याचा गुणाकार केला, 5 दोन्ही 5 10 50, 50 आणि 2 50 गुणिला 2 100. ठीक आहे. 13 1 13, 13 पंच 65, 13 78. म्हणजे 100 साठी 78, फरक कितीचा आहे, तर फरक 22चा आहे. म्हणजे 100 साठी 22 म्हणजे पर्सेंटेज सरळ 22%नं हे कमी झालेली आहे. इथे 22%ने कमी झालेले, ऑप्शन नंबर सी. मित्रांनो बघा NTPC मध्ये आलेलं गणित आहे. एका संख्येत पहिल्या वेळेस 40% वाढ केली व 25% कमी केली, परत तिला 15%ने वाढवली व 20%ने कमी केली, तर तिला मूळ किमतीत काय फरक पडेल. आता बघा याच्यामध्ये एकूण 4 क्रिया झालेल्या आहेत. आपण ह्या 4 क्रिया जर लिहिल्या, 1 2 3 आणि 4. आता 4 क्रियामध्ये काय सांगितलं, पहिल्या वेळेस 40%ने वाढ झाली, बरोबर, प्लस आहे. दुसऱ्या वेळेस 25%ने घट झाली, बरोबर. तिसऱ्या वेळेस प्लस 15%ने वाढ झाली. ठीक आहे. नंतर किती, 20%ने आता घट झाली. मित्रांनो याच्या अगोदर जे मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रॅक्शन मेथड किंवा रेशिओ मेथडने याला जर सोडवलं तर किती फास्ट उत्तर येते हे बघा. आता आपण याला सगळ्याला जर शॉर्टमध्ये लिहायचं म्हणलं तर शॉर्टमध्ये आपण याचा भागाकार करून असंही लिहू शकतो, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे दोन्ही 4, बे पंचे 10. म्हणजे पहिल्या फ्रॅक्शनचं काय, 2/5 पहिलं. ठीक आहे. आता दुसरं काय, 25 1 25, 25 चौक 100 म्हणजे -1/4, इथं प्लस आहे बरं. ठीक आहे. तिसरी टर्म काय म्हणते आपल्याला, तिसरी टर्म म्हणते, तिसरी टर्मला याला शॉर्ट केलं, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 म्हणजे +3/20. चौथी टर्म काय म्हणते, तर 20%ने कमी झाली, हा शून्य कटला, हा शून्य, बे 1 बे, बे पंचे 10 म्हणजे -1/5. आता ह्या जे सर्व खालच्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि झालेला बदल ह्या वरच्या संख्येने काढायचा. जर समजा सुरुवातीला ती संख्या 5 असेल तर 5 वाढून किती झाली, प्लस झाली ना, 5 वाढून, या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर किती आलं, 7. बरोबर आहे. इथे काय, पहिली संख्या 4 होती, हिच्यात घट होऊन किती झाली, 1ची घट झाली, म्हणजे 4 मध्ये 1ची घट झाली तर उत्तर किती येणार,
3. इथे पहिली संख्या 20 होती, नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली कितीची 3ची, म्हणजे किती झाली 23. आता इथं पहिली संख्या किती होती 5 होती, 1ची घट झाली म्हणजे किती झाली 4. मित्रांनो आता इथं आपल्याला सरळ सरळ याचं उत्तर काढायचं. सरळ सरळ उत्तर म्हणजे आता ह्या जे सगळ्या संख्या आहेत पूर्ण, ह्या पूर्ण जे संख्या आहेत ह्या संख्या ॲक्च्युअल संख्या आहेत आणि ह्या वाढून झालेल्या आहेत. म्हणजे ह्या काय आहेत तर ह्या मूळ संख्या आहेत. मूळ काय किंमत होती ती आहे, नंतर वाढलेली किंवा घटलेली. ठीक आहे, वाढलेली किंवा घटलेली. आता काय याला आपण फ्रॅक्शन पद्धतीने जर सोडवलं, आता आपण या सर्वांचा गुणाकार केला. ठीक आहे, सर्वांचा गुणाकार केला. 5 चोक 20, 20 गुणिला 20 400, 400 गुणिला 5 4 पंचे 20, म्हणजे याचं उत्तर किती येणार तर 2000. ठीक आहे, आता याचा 7 त्रिक 21. आता आपल्याला एक गुणाकार येईना म्हणून आपण 7 त्रिक 21चा असाही शॉर्ट करून करू शकतो. आता याचा शॉर्ट करून केलं म्हणजे इथं गुणाकार केल्यानंतर काय होईल 7 त्रिक 21 प्लस या 23चा गुणाकार. आता आपण याला सोडून घेतलं 21 त्रिक 63, हा 46 21 दोन्ही 42, 42 6 48. आता परत याच्या संग 4चा गुणाकार केला 4 4 त्रिक 12 2, हातचा आला 1 8 चोक 32, 32 आणि 3 33, 33 जिल्हा 3, परत हातचे आले 3 4 चोक 16, 16 आणि 3 19, म्हणजे ही काय आली तर 19 32. ठीक आहे, आता काय मूळ संख्या एवढी होती घटून एवढी झाली. आता आपल्याला याचं पर्सेंटेज काढायचं. पर्सेंटेज काढायचं म्हणजे या दोन्हीतलं अंतर किती आहे तर 2000 मायनस 1932, तर किती येणार. याची आपण जर वजाबाकी केली 8, इथे आले 4 6 68, म्हणजे या दोन्हीत कितीचं अंतर आहे तर 68. बरोबर आहे ना, दोन्हीत 68चं अंतर आहे. जर समजा 2000 साठी 68 तर 100 साठी किती, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता आपण इथं सरळ सरळ भाग दिला. सरळ सरळ भाग दिला तर काय करायचं, आता इथं आपण 2चा भाग देऊ. बे एक बे, हा 0 0 0, बेत्रिक 6, बेचूक 8, खाली किती आहे 10. आता खाली 10 आहे म्हणजे इथे एक दशांश दिल्यानंतर काय झालं तर 3.4, तर ती संख्या 3.4 ने घटली, 3.4% ने घटली. या पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. तर बघितलं ना मित्रांनो, आपण मॅक्झिमम ॲक्युरेसी सोबत कमीत कमी वेळेमध्ये प्रॉपर मेथडनी कुठलंही गणित कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडू शकतो ते. मित्रांनो जर तुम्हाला गणितामध्ये असंच काही मास्टर व्हायचं असेल तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला वाटणारे टॉपिक आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.